पुणे के जिलाधिकारी जितेंद्र डूडी ने पहलगाम आतंकी हमले पर प्रतिक्रिया दी है। कश्मीर में हुआ आतंकी हमला बेहद निंदनीय है। इस हमले में अब तक कई लोगों की मौत हो चुकी है, जिनमें पुणे के 2 पर्यटक भी शामिल है। इस हमले के बाद इलाके में तनाव का माहौल है। कश्मीर में फिलहाल लगभग 264 लोग फंसे हुए हैं, जिनमें महाराष्ट्र के नागरिक भी शामिल है। राज्य सरकार ने कहा है कि वे सभी लोगों के संपर्क में हैं और उन्हें सुरक्षित महाराष्ट्र लाने के प्रयास किए जा रहे हैं। सरकार की ओर से सभी जरूरी कदम उठाए जा रहे हैं। काल पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला झाला। त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली बरेचशे लोकांची मृत्यू पण झालेली आहे। याच्यामध्ये काही लोक जे ते महाराष्ट्राचे सुद्धा आहे आणि ह्यापैकी 2 लोक जे आहे ते पुण्याचे आहे, ज्याची अनफॉर्च्युनेटली कालच्या आतंकवादीमध्ये मृत्यू झालेली आहे। काल संध्याकाळीपासून पुणे जिल्हा प्रशासन, राज्य शासन आणि जम्मू आणि काश्मीरचे राज्य प्रशासन त्याच्यासोबत आमचा कंटिन्युअसली कोऑर्डिनेशन चालू आहे। याच्यामध्ये जे अनफॉर्च्युनेटली जे 2 लोकांची मृत्यू झालेली आहे त्याचे शव आज आपल्या जिल्ह्यामध्ये संध्याकाळी प्लेनद्वारे 6 वाजता पोहोचणार आहे। त्याच्यानंतर आम्ही त्याची पुढची अंत्यविधी याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि त्याचे जे नातेवाईक आहेत त्याच्यासोबत कोऑर्डिनेशन करून त्याचं नियोजन करत आहोत। याच्याशिवाय आपले जिल्ह्याचे बरेचसे जे लोक आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते, तर त्याचीही माहिती आम्ही काल संध्याकाळीपासून घेणे सुरुवात केली होती। त्यासाठी एक डेडिकेटेड नंबर सुद्धा आम्ही लोकांना दिला होता आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनचे जे नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आणि फोन नंबर, तेही लोकांना उपलब्ध करून दिले होते। त्याच्याद्वारे आपले जिल्ह्याचे जे त्याचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकाची माहिती त्या नातेवाईकाद्वारे आमच्याकडे कालपासून माहिती जी आहे ते आतापर्यंत संकलित झालेली आहे। याच्यामध्ये जवळपास 264 लोकांचे नाव जे सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे त्याचे नाव आमच्याकडे आलेले आहे। ते वेगवेगळी ठिकाणी आहे। काही लोक जे आहे ते इंजर्ड आहे, ते हॉस्पिटलमध्ये आहे, त्याची परिस्थिती स्टेबल आहे तसं आम्हाला जम्मू आणि काश्मीर ॲडमिनिस्ट्रेशनकडून माहिती मिळाली आहे। याच्याशिवाय बरेच ठिकाणी काही हॉटेल्समध्ये आणि इतर ठिकाणी आहे त्याच्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन झालेलं आहे। असे 264 लोकांचे नाव आमच्याकडे आलेले आहेत आणि याच्याशिवाय अजून काही नाम याच्यामध्ये ॲड होणार आहे। तेही आमचा कंटिन्युअसली कोऑर्डिनेशन चालू आहे। सकाळी आम्ही आदरणीय DCM सर, त्याच्याशिवाय चंद्रकांत पाटील सर, त्याच्याशिवाय आपले जे इतर जे लोकप्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या एरियाचे त्याच्यासोबत बोलणं झालं। CM सराची जी टीम आहे त्याच्यासोबत सुद्धा आमचं बोलणं झालं आहे। सकाळी आमच्या मुरलीधर मोहोळ सराच्या सोबत बोलणं झालेलं आहे। आता आमचं हा नियोजन चालू आहे की आज संध्याकाळी याचे शव येतील, त्याची अंत्यविधी जे आहे ते व्यवस्थितप्रमाणे आपण पूर्ण करून घेऊ आणि बाकी जे लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेले आहे त्यासाठी डेडिकेटेड फ्लाईट उद्या किंवा परवा किंवा दोघेही दिवस चालू करून आणि सर्व लोकांना परत सेफली या जिल्ह्यामध्ये आणणे त्याच्यावर आम्ही सध्या कोऑर्डिनेट करत आहोत आणि या कोऑर्डिनेशनमध्ये सर्व प्रशासन, आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या राज्याच्या सर्व मंत्री आणि याच्यासोबत जम्मू आणि काश्मीर प्रशासन अशा 4चं कोऑर्डिनेशन जे आहे ते सध्या चालू आहेत। हां, आणि डेथ जी आहे ते अनफॉर्च्युनेटली 2 लोकांची आहे आणि जे त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये आपल्या जिल्ह्याचे जे लोक आहे त्याची सध्या जी आकडेवारी आहे आमच्याकडे आतापर्यंत जी संकलित झालेली आहे ते 264 आहे आणि याच्यामध्ये नक्की वाढ होणार आहे, कारण अजून आमच्याकडे काही लोकांचे फोन आलेले आहेत ज्याचा याच्यामध्ये समावेश नाही आहे। त्याचे आमचे शोध चालू आहे की ते कुठल्या ठिकाणी आहे। ॲक्च्युली हे लोक जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे, सेफ आहे, पण ते काही हॉटेल्समध्ये आहे, काही ज्या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी आहे। तर त्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन चालू आहे। त्याच्या नातेवाईकांनी त्याचे नंबर आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे। त्या नातेवाईकाद्वारे आम्ही त्याचे नंबर घेऊन त्यांना फोन केला होता आणि त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही कुठल्या ठिकाणी आहे आणि ते माहिती घेऊन आम्ही जे जम्मू आणि काश्मीरचे जे प्रशासन आहे तिथले जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे त्यांना ते माहिती पाठवलेली आहे की आमच्या जिल्ह्याचे हे लोक तुमच्या या ठिकाणी आहे, तर त्यांना परत आणण्यासाठी आमची मदत करावं। तर त्याचं चांगलं कोऑर्डिनेशन आमच्यासोबत चालू आहे। लोकेशन आयडेंटिफाय झालेली आहे। आता पुढचा आमचा हाच आहे की त्यासाठी डेडिकेटेड एअरलाईन चालू करून आणि त्यांना परत आणलं। जखमीची संख्या आमच्याकडे जी आतापर्यंत माहिती आली त्याच्यामध्ये 2 लोकांची तरी मृत्यू झालेली आहे। त्याच्याशिवाय जवळपास 6-7 असे लोक आहे जे इंजर्ड आहे। त्याची एक्झॅक्ट माहिती आमच्याकडे म्हणजे गोळ्या लागल्याद्वारे आहे किंवा दुसरे कारण आहे ते आमच्याकडे अजून परफेक्ट माहिती नाही आहे। तर ते परफेक्ट माहिती आमच्याकडे आली की मी मीडियासोबत शेअर करून देतो। आणि त्याच्यामध्ये 2 लोक आहे, ते दोघेही पुरुष आहे। दोघेही पुरुष आहेत, त्याचं नाव मी इकडे घेत नाही, पण 2 पुरुषाची यात मृत्यू झालेली आहे। ते कोथरूड भागाचे आहे।
तेच आम्ही आता सध्या त्याचीच प्लॅनिंगमध्ये आहे की संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता दरम्यान त्याची बॉडीज येतील आणि त्याच्यानंतर पुढचं ते टाइम टेबल शेड्यूलच आम्ही तयार करतोय की कुठला प्रोसेस कशा असतील तर ते आमच्याकडे तयार झालं की मी आपल्या प्रेस नोटद्वारे आपल्याकडे पाठवतो. सर आपल्या यंत्रणेमार्फत त्यांना आणलं जाणार आहे का जे तिकडे अडकलेले लोक त्यांना? नाही ते एअरलाईनद्वारे येते ना, आपलीच यंत्रणा आहे म्हणजे त्यासाठी डेडिकेटेड एअरलाईन जी आहे त्याचे नंबर पण आमच्याकडे एअरलाईनचे आलेले आहे त्याच्याद्वारे केंद्र शासनाच्या मदतीने आपल्याकडे येत आहेत.